देखिए, यही है क्रिकेट की खूबसूरती, यही है क्रिकेट की सुंदरता और यही है क्रिकेट की विविधता। लास्ट मैच के हीरो पहली ही गेंद पर 0। प्रथमेश ठाकरे आउट होने के बाद नए बल्लेबाज और एक आइकॉन खिलाड़ी अक्षय टावरे, मैन फ्रॉम पुणे, पहला ओवर लेके आए हैं सौरभ मात्रे। सौरभ मात्रे को पहली ही गेंद पर एक सफलता। देखिए, फिर से एक बार प्रफुल्ल हिंगे की याद यहां पे आ रही है, जिस तरह से वैभव सूर्यवंशी को पहली ही गेंद पर चलता किया था। हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, बैक टू द बॉलर, खिला। आहा, यहां पे क्या हुआ है, क्या यहां पे चंचलता थी। हो, बाल बाल बच गए, मुझे तो लगा गए। कमाल कमाल, वेरी वेल डन, क्या बात है सौरभ, लाजवाब। हाँ, आपको मानना पड़ेगा, याद रहोगे आप। इस तरह की फॉलो थ्रू में फील्डिंग बहुत कम देखने को मिलती है। वेरी वेल डन, राइट आर्म राउंड विकेट सौरभ मात्रे। जी हाँ, इसमें दबा मिड ऑन के ऊपर से, मिड ऑन क्लियर करते हुए लॉन्ग ऑन खाली, गेंद सीमारेखा की बाहर, 4। गेंद शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में फिर से एक बार आसान सा कैच ले लिया। एक ही ओवर में 2 आइकॉन मैदान से बाहर। दो आइकॉन को चलता किया है। पहली 4 गेंदों में सही मायनों में प्रफुल्ल हिंगे की मुझे बार बार याद आ रही है। सौरभ मात्रे याद दिलाते हुए कि हम भी कुछ कम नहीं हैं, हमने भी कच्ची गोलियां नहीं खेली है, हम भी ईंट का जवाब पत्थर से देना जानते हैं। क्या बात है सौरभ। अक्षय टावरे भी डेंजरस बल्लेबाज है। प्रथमेश ठाकरे आप सभी जानते हैं किस तरह के बल्लेबाज है, मगर इन 2 बल्लेबाजों को चलता किया। इस बीच नए बल्लेबाज आए हैं प्रथमेश म्हात्रे। मेरे ख्याल से पहली मर्तबा खेलने का मौका मिला है प्रथमेश को। जी हाँ, प्रथमेश म्हात्रे बाएं हाथ के बल्लेबाज, पिट्टू नाम से पहचाने जाते हैं। ये भी कमाल का बल्लेबाज है, ताकतवर खिलाड़ी है। आईएसपीएल में जहां पे छक्का लगाना बहुत ही मुश्किल, तकरीबन नामुमकिन, वहां पे लंबे लंबे हिट आउट ऑफ द पार्क उन्होंने किए थे। और एक मैच तो पूरी तरीके से जा चुका था उनके हाथों से, बहुत दूर वो जितवाया था वही पिट्टू। स्ट्राइक एंड पर हो डिफेंसिव तरीके से खेला था, चीत परिचित अंदाज से फिर से एक बार चकमा तो दिया है सौरभ। सौरभ की मैं हिम्मत की दाद देना चाहूंगा। ओहो, बहुत ही आत्मविश्वास से लबालब भरा हुआ ये खिलाड़ी है। इतने बड़े खिलाड़ियों के सामने क्या गेंदबाजी कर रहे हैं, हवा में गेंद। ओहो, शॉर्ट कवर की दिशा में फिर से एक बार। ओहो, सिद्धांत पुणेकर, साहिल शिंगरूद, ये आपने क्या ड्रॉप किया या मैच ड्रॉप किया है, आपने किसे जीवन दान दिया है। आप इस बल्लेबाज को बखूबी जानते होंगे, मुझसे ज्यादा जानते होंगे, जेनजी आप हो, आप ज्यादा यूट्यूब पे मैच देखते हो, इनको जीवन दान नहीं दे सकते मेरे भाई। ये बहुत ही डेंजरस बल्लेबाज है, अगर अकेला भी रह गया ना ये मैच खींचेगा, इसमें कोई शक नहीं है। मगर तकदीर, मैंने क्या कहा था इसके पहले, याद है आपको, बड़े खिलाड़ी को अक्सर जीवन दान मिलता है। ये लीजिए, एक बड़े खिलाड़ी को जीवन दान मिला। 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। पहले ओवर की समाप्ति, मगर सौरभ मात्रे सही मायनों में प्रफुल्ल हिंगे की तरह गेंदबाजी कर रहे थे। पहले ओवर में 3 विकेट निकालने वाले थे, मगर बदनसीब रहे। आसान सा कैच ड्रॉप हुआ है यहाँ पे। पहले ओवर की समाप्ति, 5 रन स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं सुशांत मोकल अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। अब 30 गज का दायरा हटने के बाद देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजी है। डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, उसी के साथ एक डीप कवर, डीप पॉइंट,
और 30 गज के दायरे में बिहाइंड विकेट 2 खिलाड़ी है, फ्लाई स्लीप, शॉर्ट फाइन लेग, उसी के साथ साथ एक शॉर्ट मिड विकेट और बायां हाथ के बल्लेबाज, दोनों भी बायां हाथ के बल्लेबाज, और इसी वजह से एक बैकवर्ड पॉइंट और एक शॉर्ट कवर और एक शॉर्ट फाइन लेग, उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन और वाइडिश लॉन्ग ऑफ, उसी के साथ एक लॉन्ग ऑफ ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली फुल टॉस गेंद, मगर उसे जाने दिया ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंदाजा गलत। जी हाँ, बल्लेबाज ने यहाँ पे यो DRS की मांग की है, रिव्यू की मांग की है। अब इसका फैसला करेंगे तीसरे अंपायर, क्या ये वाइड बॉल था, क्या ये वाइड बॉल नहीं था। जी हाँ, हमारे तीसरे अंपायर ऑनफील्ड अंपायर में पुरुषोत्तम भगत, मोहम्मद बकवाल और हमारे टीवी अंपायर संकेश ढोले, ये तीनों भी अंपायर बहुत ही एक्सपीरियंस है। उसी के साथ ये पूरी जो टूर्नामेंट है ना, वो tenniscricket.in इस यूट्यूब चैनल के ऊपर आप देख सकते हो। अगर अभी भी आपने सब्सक्राइब नहीं किया होगा ना, तो सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर भी करें। नंदन घरत और उनकी पूरी टीम, सारे कैमरामैन, बहुत ही शानदार उनका कैमरा वर्क हमें देखने को मिलता है। हमेशा की तरह इस टूर्नामेंट में भी बहुत ही अच्छा काम किया है उन्होंने। जी हाँ, हमारे अब तीसरे अंपायर बहुत ही गौर से, बहुत ही फिक्र के साथ यहाँ पे देखते हुए, क्योंकि एक एक गेंद कितनी कीमती होती है ये खिलाड़ी जानते हैं, तुम भी जानते हो और मैं भी जानता हूँ। एक एक रन से मैच हारा जाता है या एक एक रन से मैच जीता जाता है, और इसी वजह से एक रन या एक बॉल ये सोने के भाव में तोला जाएगा, और इसी वजह से बहुत टाइम तो यहाँ पे जा रहा है, मगर जो भी फैसला आएगा वो सही फैसला आएगा। हमारे पास टेक्नोलॉजी है, tenniscricket.in के कैमरामैन है। जी हाँ, थर्ड अंपायर, इट्स अ वाइड। जी हाँ, वाइड बॉल दिया है, यानी रिव्यू सक्सेस होता हुआ। बाएं हाथ के बल्लेबाज हम देख सकते हैं पिट्टू प्रथमेश मात्रे ऑन द स्ट्राइक। जी हाँ, फुल टॉस गेंद थी, कवर के ऊपर से खेला है, डीप कवर में फील्डर तैनात नहीं है, वाइड लीश लॉन्ग ऑफ के फील्डर उस गेंद तक जब तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन मुकम्मल कर लिए हैं। मगर वहां के खिलाड़ी गिरीश पाटिल वहां पे मौजूद थे। वेरी वेल डन, गिरीश ने बहुत लंबा सफर तय किया और उस गेंद को सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब हुए। इसी तरह से आपको फील्डिंग करनी होगी, हर एक कैच को लपकना होगा। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच। इस बीच हालांकि ऑन द राइज खेलने की कोशिश कर रहे थे पिट्टू, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और गेंद कारपेट के सहारे डीप मिड विकेट की दिशा में फील्ड होती, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 9 पर, 2 विकेटों के नुकसान पर। सौरभ म्हात्रे के बाद सुशांत मोकल, जिन्हें प्यार से, लाड़ से गोटिया नाम से पुकारा जाता है, बहुत ही अच्छे खिलाड़ी है, बहुत ही अच्छे इंसान भी है। राइट आर्म राउंड विकेट सुमित के लिए। हाँ, बहुत ही बढ़िया गेंद और वहां पे शॉर्ट पॉइंट की दिशा में ये देखिए क्या हुआ है। ओ हो, बच गए, फिर से एक बार बच गए। आज क्या हो रहा है, दोनों भी खिलाड़ियों में अनबन, तू मैं हाँ नाना, मगर यहाँ पे जान बची लाखों पाए। जिंदगी फिर से एक बार नई जिंदगी मिली है, दूसरी मर्तबा नहीं तीसरी मर्तबा खेलने का मौका मिला है पिट्टू को। पिट्टू सही मायनों में आज किसी की दुआ आपके काम आ रही है। इतने आसानी के साथ आउट है, कितने दूर चले गए थे, और सुमित ढेकले कह रहे थे मन में, ये तुम कहां जा रहे हो। ओहो, मगर क्या कमाल की गेंदबाजी। पहली गेंद हालांकि खराब थी, मगर उसके बाद कमबैक सुशांत का। ओवर पिच गेंद ऑन द राइट, कारपेट के सहारे बहुत ही बढ़िया ड्राइव हमें देखने को मिला, मगर लॉन्ग ऑफ में बहुत ही बढ़िया फील्डिंग, सौरभ वहां पे मौजूद। जी हाँ, इस बीच 1 रन, इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 10 रन, 2 विकेटों के नुकसान पर। दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पर सुशांत मोकल का, मैन फ्रॉम पेन, रायगढ़ भूषण, राइट आर्म राउंड विकेट। हाँ, बैक टू द बॉलर, फिर से एक बार, मगर वक्त रहते हुए
सही सलामत अपने क्रीज में पहुंचे हैं सुमित ढेकड़े। सुमित ढेकले ने 10 साल या 12 साल पहले नौगांव के मैदान पर मैन ऑफ द सीरीज का खिताब लिया था और एक ही मैच में 11 छक्के लगाए थे। जी हां, इसमें दबा ओवर द कवर, दो खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार, मिलेंगे रन यहां पे 4। में 30 गज का दायरा होने के बावजूद यहां पे मात्र 5 रन खर्च किए थे और 2 विकेट हासिल किए थे। सुशांत मोगल थोड़े से हल्के से महंगे साबित हुए हैं। हालांकि पहली 5 गेंदों में उन्होंने मात्र 5 रन खर्च किए थे, मगर अंतिम गेंद के ऊपर चौका आया था पिट्टू के बल्ले से। पिट्टू पहुंचे हैं 8 पर और सुमित ढेकले खेल रहे हैं 1 रन बनाकर। 7 गेंदों का सामना किया है पिट्टू ने। इस बीच नए गेंदबाज आए हैं। रोहित पाटिल आया है अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। जी हां, ठाणा से बिलोंग करते हैं। देखिए ठाणा में कौन से इलाके से है ये भी पूछना पड़ेगा। वर्तक नगर से है, डोंबिवली से है। यस, डोंबिवली, यानी ठाणा और डोंबिवली बहुत अंतर है, फिर भी जिला ठाणा है, इस वजह से शायद ठाणा से आए हुए कहते होंगे। मगर वर्तक नगर से भी बहुत सारे खिलाड़ी आते हैं, राबोड़ी से बहुत सारे खिलाड़ी आते हैं। हाँ, ऑप्शन के बाहर वाली गेंद को खेल दिया है, लपेटा है। जिस तरह से चिकन को लपेटा जाता है उस तरह से यहां पे बल गेंद को बाहर की तरफ से अंदर की तरफ लपेटा। मिड विकेट में उसे खेला था ताकत से, मगर मिलेगा मात्र 1 ही रन, क्योंकि सीधा फील्डर को ढूंढ लिया था। इस 1 रन के साथ 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर। पूरे भारतवर्ष के सर्वश्रेष्ठ बाएं हाथ के बल्लेबाज हमारे सामने खेल रहे हैं, मगर रन नहीं बन रहे हैं। यही एक चिंता का विषय। मगर इस मतलब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ लाने की कामयाब होते हैं या नहीं है, ये तो देखना पड़ेगा। अंपायर जी जांच करते हुए, तहकीकात करते हुए, तफ्तीश करते हुए कि गेंद ने कहां पे टप्पा खाया था। जी हाँ, खुद वहां पे गए हैं और देख रहे हैं बहुत ही गौर से। जी हाँ, फिर से एक बार तीसरे अंपायर के पास जाना चाहते हैं ऑन फील्ड अंपायर, हमारे तीसरे अंपायर संकेश ढोले। अब ये देखेंगे गेंद ने कहां पे टप्पा खाया था। और ब्रेक ये गेंद थी, टप्पा खाने के बाद हल्की सी अंदर की तरफ जरूर आई है, मगर वाइड तो मेरे ख्याल से है ही, नो डाउट। मगर नो बॉल है या नहीं है ये देखना बाकी है। नो बॉल अगर होगा ना तो फिर मुश्किल में पड़ सकते हैं, क्योंकि अगली गेंद होगी फ्री हिट। और फ्री हिट खेलने का मौका किसे मिलेगा? किसे भी मिले, ये दोनों भी ताकतवर खिलाड़ी है। एक तरफ है बाहुबली और दूसरी तरफ पिट्टू। जी हाँ, स्ट्राइक गेंद पर प्रथमेश ही है। पिट्टू को खेलने का मौका मिलेगा। पिट्टू की तकदीर देखिए, किस्मत देखिए, मुकद्दर देखिए उनका, क्या लकी बॉय है ये। 2 मर्तबा एक ही मैच में आउट होते होते बच गए। नो बॉल, इट्स अ नो बॉल। आहा, ये लीजिए, फ्री हिट खेलने का मौका भी पिट्टू को। स्ट्राइक एंड पर पिट्टू और गेंदबाजी की जिम्मेदारी अब रोहित पाटिल के ऊपर है। किस तरह से यहां से चकमा देंगे? जी हां, ये देखिए, लॉफ किया है उसे। वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, फ्लैट भी है, फ्यूरियस भी है, 6 भी है।
कि किस तरह से यहाँ पे बल्लेबाजों को आउट किया जाए। मगर मैंने अक्सर कहा है कि खिचड़ी अगर बर्तन में पके तो बीमार आदमी को ठीक करती है, मगर वही खिचड़ी अगर दिमाग में पके तो अच्छे आदमी को बीमार करती है। हा, अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, रन लेना चाहते थे मगर वक्त रहते हुए अपने कदमों के ऊपर ब्रेक लगाने पर मजबूर हुए। सही वक्त पर उन्होंने ब्रेक लगाया। इसलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि आपकी गाड़ी कौन सी है, पोर्शे है, मर्सिडीज बेंच है, मगर उसमें ब्रेक होना बहुत जरूरी है। बहुत ही बढ़िया कमबैक रोहित का, मगर इस पर नो बॉल, और नो बॉल के ऊपर आया है छक्का। ये लीजिए, पूरे महाराष्ट्र में सर कहा, कितने बच्चों को मैंने कहा कि आपका एक कॉम्बिनेशन होता है ना 11 खिलाड़ियों का, उसमें 4 बल्लेबाज, 4 प्रॉपर गेंदबाज और 3 खिलाड़ी सिर्फ स्पेशलिस्ट फील्डर चाहिए। फील्डर क्यों इंपॉर्टेंट होते हैं, एक कैच से क्या हो सकता है ये आपके सामने आपने देखा। एक कैच ड्रॉप करने के बाद अब ये बल्लेबाज बिल्कुल रुकने का नाम नहीं ले रहे हैं। 2 छक्के अब तक लगा चुके हैं, रनों की संख्या को पहुंचा दिया है 29 पर। रोहित पाटिल राइट आर्म राउंड द विकेट। जी हाँ, फिर से एक बार उड़ाया, मगर इस पे दबा फील्डर तैना, सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे, मगर आहा, फ्री हिट की बॉल थी, बल्लेबाज चौकन्ने थे, बल्लेबाज जानते थे कोई नुकसान होने वाला नहीं है। ये लीजिए, ये पकड़े तो तीसरी मर्तबा आउट किया है यहां पे, मगर आउट नहीं दिया जाएगा। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इसे एक बार रोहित, स्लोवर वन गए, ऑफ कटर, टप्पा खाने के बाद हल्की सी अंदर की तरफ आई, मगर अंपायर जी टच से मस नहीं हुए। बल्लेबाज पिट्टू ने रिव्यू की मांग की है, नहीं, जी हाँ नहीं, जी हाँ, सुमित ने कहा कि नहीं, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई है, गाइडलाइन और वाइड लाइन है वहां पे। जी हाँ, संकेत जी हमारे तीसरे अंपायर, उन्होंने रिव्यू वापस लिया है, रिवर्स किया है। तो देखते देखते यहां पे 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है। इस ओवर की अंतिम 1 गेंद आना बाकी। रोहित पाटिल फिर से एक बार, बाहुबली सुमित, हो बाहुबली क्यों कहा जाता है, ये देखिए, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम 6। ये देखिए, स्लोवर वन, ऑफ कटर,
जबरदस्त गेंद थी, बल्लेबाज कुछ समझे उसके पहले ही गेंद हालांकि उनके शरीर से या बल्ले से कहीं तो टकरा ही और खाली क्षेत्र पर जाती हुई दिखाई दी, ट्रैवल कर रही थी और एक रन लेने का यहाँ पे मौका। मगर ये कला है, सही मायनों में अप्पा गोंदड़ी, जितेन गोंदड़ी, नीलेश गोंदड़ी को ये सारा क्रेडिट जाता है, क्योंकि पहले इतना क्रिकेट यहाँ पे नहीं होता था। मगर इन बच्चों को जो आज तैयार किया है वो पूरा श्रेय, पूरा क्रेडिट इन्हीं लोगों को चला जाता है। बहुत सारे टूर्नामेंट और उसी के साथ बहुत सारे मैचेस उन्होंने उनको खिलाए और बहुत ही अच्छा गाइड किया। और आज देखिए वो धार नजर आई है गेंदबाजी में, पूरे भारत के सर्वश्रेष्ठ बल्लेबाजों के सामने बेझिझक और बेधड़क गेंदबाजी करते हुए। मगर पिट्टू तो पिट्टू है, पिट्टू ने आउट देखा ना था, फिर से एक बार खेल दिया है वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। 6 पर लग चुके हैं। विराट कोहली ने 52 गेंदों में सैकड़ा रचा है अंतरराष्ट्रीय स्तर पर, अंतरराष्ट्रीय क्रिकेट में। ये 52 का आंकड़ा हमारे सामने। इस ओवर की अंतिम एक गेंद सामने है बाहुबली। जी हां, फिर से एक बार जोरदार ताकत से किया है प्रहार, मगर गेंद हवा में लहराती हुई मिड विकेट के हाथों में सीधा पकड़े गए और इसी के साथ अंतिम गेंद के ऊपर विकेट। 4 ओवर की समाप्ति के बाद 13 रन की औसत से 52 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 53 रनों की जरूरत। एक्सपिरियन्स, तुमचे अनुभव आणि खेळाडूबद्दल माहिती आपण जी शेअर केली ती नक्कीच आपण खूप काही शिकण्यासारखं आहे. सर, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे, कारण आता या दिवसातील किंवा या रात्रीतील हे शेवटलं सत्र आहे आणि हे सत्र कोणाच्या नावावरती होणार, कारण दोन्ही संघ तितकेच बलवान आहेत. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 53 धाबींची गरज, म्हणजेच दिशांत पाटील पुरस्कृत NSC खानाव
या संघामध्ये सुशांत मुकल हा आपल्या लाईव्ह ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला प्रथमेश ठाकरे हा आपल्या लाईव्हमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे एका बाजूला बघा आजचा माऊ 11 एकविरा तळे या संघाचा संघमालक निखिल पवार याचा वाढदिवस आहे आणि नक्कीच चांगला खेळ त्याचा संघ करत आहे. दुसऱ्या बाजूला दिशांत पाटील याच्या संघाने सुद्धा चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. त्यामुळे आता या शेवटच्या सत्रामध्ये या स्पर्धेचं बरंच काही अवलंबून आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेमधील बक्षीस पात्र होणार आहे आणि त्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मैदानावरती नक्की काय घडणार आहे, कारण पहिल्याच जर आपण सत्रामध्ये पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये तेवढ्या धावा काही आल्या नव्हत्या, परंतु नंतरचा प्रथमेशचा खेळ किंवा त्याच वेळेला सुमितचा खेळ हा प्रभावी करणारा होता आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट इथे उभारलं होतं. 52 धावा पूर्ण केल्या, 53 धावांचं लक्ष ठेवलंय. बॉलिंग ट्रॅकवरती सालाबाद प्रमाणे किंबहुना नेहमीच प्रथमेश ठाकरे म्हणतं की तितकी चांगली फलंदाजी तितकी चांगली गोलंदाजी तो आपल्या संघासाठी करतोय. दिवसामध्ये दापोलीमध्ये खेळत होता तो, रात्री ते अलिबाग तालुक्यामध्ये आला, परत उद्या लांबवरचा प्रवास करायचा आहे आणि हे असंच जीवन आहे या सगळ्या ऐकून खेळाडूंचं. करणं कधी ते अलिबाग तालुक्यामध्ये, कधी पेन, तर कधी तिकडे रत्नागिरी, कधी महाराष्ट्राच्या बाहेर, मग सातारा, सांगली, पुणे, अशा विविध ठिकाणी त्यांचे दौरे चालूच असतात. साधारणतः ऑक्टोबरला एकदा सुरुवात झाली की मे महिन्यापर्यंत, मग त्यानंतर पावसाळी क्रिकेट आहेतच. वर्षाचे 12 महिने आता क्रिकेटच राहिले. खूप चांगलं क्रिकेटचं क्रेज, क्रिकेटचं ग्लॅमर आपण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतोय आणि नक्कीच एक लोकप्रिय असा हा खेळ आहे. या खेळामध्ये कित्येक जणांना आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स केला. मग त्याच वेळेला येताच प्रेसिडेंट कप आपण पाहिलं ठाणेमध्ये, तदनंतर ISPL स्पर्धा पाहिली, किंबहुना अशा मोठमोठ्या स्पर्धा आपण या संपूर्ण अलिबाग तालुका असेल किंवा रायगड जिल्हा, महाराष्ट्र आणि भारत, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ही सुद्धा लीग अक्षरशः गाजली. त्या स्पर्धेमधील बक्षिसं ही नक्कीच पहिल्यांदाच आपण एवढी मोठी बक्षिसं या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पाहिली. थार असेल किंवा त्याच वेळेला जिमी असेल, तदनंतर 3 बाईक असेल, चांगली मॅच किंवा चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. जाऊया मॅचच्या दिशेने आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं. बघा आता काही प्रेक्षक या ठिकाणी आहेत आणि काही प्रेक्षक मोबाईलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. प्रथमेश ठाकरे, पहिलाच बॉल टप्पा पडला, इथे मात्र टर्न झाला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज इथे रोहित पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन.
बघा, हाच खेळ आहे. मी अगोदर सांगितलं की अग्निपरीक्षा स्थितीमध्ये ऐकून खेळाडूंची जेव्हा समोरचा खेळाडू तितकाच ताकदीचा असतो तेव्हा आपला परफॉर्मन्स होणं फार गरजेचं असतं. आणि नक्कीच सुशांत मोकलने चांगले प्रयत्न केले होते. धावसंख्या धफलकावरती 7 झालेली आहे. आता येणारे 21 बॉल आणि 46 धावींची गरज आहे. क्षमा असावी, 20 बॉल आणि 46 धावींची गरज. आतापर्यंत 4 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती आता मुन्ना ठाकूर NSC खानाव संघाचा खेळाडू. तर पाहूया, आपल्या संघासाठी उपयुक्त फलंदाजी करावी लागेल कारण 2 विकेट्स मात्र गमावले आहेत. तो मॅच अजूनही आहे दोन्ही संघांकडे. चांगला खेळ प्रथमेश ठाकरेच्या वतीने सुद्धा पाहायला मिळाला. 5वा बॉल असलेल्या षटकातील पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरे. आहा, चांगली बघा टप्प्यावरती गोलंदाजी आहे आणि इथे मात्र पंचांकडे अपील केली आहे. परंतु पाहूया पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज मुन्ना ठाकूर बॅक टू द पॅव्हलियन. हा 18 बॉल आणि 42 धावींची गरज आहे. 18 बॉल्स आणि 42 धावा. एका बाजूला माऊ 11 एकवेथळ, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय दिशांत पाटील पुरस्कृत NSC खानाव. या 2 संघादरम्यान आजच्या या रात्रीतील ही शेवटली लढत आहे. बॅटिंग करत असताना प्रथम सत्रामध्ये 52 धावा पूर्ण केल्या. 53 धावांचं लक्ष्य हे NSC खानाव संघासमोर ठेवलं होतं आणि ती पूर्ण करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथमेश ठाकरेने चांगली गोलंदाजी केली आहे. एक षटकार चौकार दिल्या, परंतु त्या 2 चेंडूंचा अपवाद वगळता विकेट सुद्धा प्राप्त केलेले आहेत. आता 18 बॉल 42 धावींची गरज असताना सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज अक्षय टावरे हा मात्र आलाय. स्ट्राईक एंडवरती जयेश भोईर, तर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर इथे अक्षय टावरे आलाय. पाहूया आता या 6 बॉलमध्ये कसा खेळ असेल. 18ला 42 कंप्लीट करायचे आहेत. प्रथम सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना NSC खानाव संघ मोठी स्पर्धा आहे. जिंकायचं असेल तर मोठे प्रयत्न करावे लागतील. पहिलाच बॉल टप्पा पडला तर विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला, फलंदाजाला मात्र हा चेंडू समजला नाहीये. पहिलाच बॉल डॉट. आता 17ला इथे 42 पूर्ण करायचे आहेत. 17 बॉल्स आणि 42 धावा. मॅचमध्ये रंग आणायची असेल तर मोठे फटकेबाजी होणं गरजेचं आहे. इथे मात्र एक सिंगल धाव घेतली आहे. एक धावेने काम होणार नाहीये. चांगली फटकेबाजी करावी लागेल. मी पुन्हा एकदा तेच सांगेन, कोणत्याही संघाची खेळाडू असू द्या, चांगला खेळ कठीण प्रसंगामध्ये केलाच पाहिजे, तरच नावलौकिक होतं किंवा आपण एक चांगलं नावलौकिक प्राप्त करतो. प्रेशर सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं खेळताय, पण क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक असे प्रेशर संकट यायची. भारतीय संघामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असाल कित्येक मॅचेस आपल्या बाजूने नसायच्या, परंतु महेंद्रसिंग धोनी यांचं प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर खेळ पाहायला मिळायचा आणि कित्येक मॅचेस आपल्या बाजूने ते झुकवलेले आहेत. आणि म्हणूनच अजून प्रत्येकाच्या ओठावरती महेंद्रसिंग धोनीचं नाव अजूनही तसंच आहे. सो हा क्रिकेटचा खेळ आहे. सगळे प्लेयर आपण पाहिलं तर इथे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. आता 16 बॉल 41 धावांची गरज. 16 चेंडून 41 धावा. मॅचमध्ये मी म्हणेन दोन्ही संघ अजूनही कमबॅक करू शकतात, कारण 2 ते 3 मोठे फटके आले तर बॅटिंग करणारा संघ नक्कीच
एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल, परंतु तितकाच एक हुशार आणि चाणाक्ष गोलंदाज अक्षय टावरे. हा चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. तिथे मात्र एक धाव घेतलेली आहे. एक धावेने काम होणार नाही या मॅच मधलं. बघलं तर बॉल मधलं आणि धावांमधलं अंतर वाढत जाताना पाहायला मिळते. 15-40, 15 बॉल आणि 40 धावा. या 3 बॉल्सवरती मोठे फटके आले तर नक्कीच काहीतरी होईल, परंतु अक्षय टावरे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगली गोलंदाजी. फलंदाज पाहूया स्ट्राईक एंडवरती आता जयेश आहे. अंपायर्स कशासाठी हा रिव्ह्यू आहे? अंपायर्स रिव्ह्यू आहे का? येस, अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याची पडताळणी केली जाईल की हा चेंडू वडिलांच्या आतून आहे की बाहेरून आहे. परंतु खूप चांगला परफॉर्मन्स किंवा त्याचवेळेला या ठिकाणी जसा फलंदाज फुटवर्क मुवमेंट पाहायला मिळाली, रिलीज पॉईंटला लगेच त्याने चेंजेस केले, प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं आणि त्याचमुळे इथे एक चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. तर तो अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. टेनिस cricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट योग्य तो डिसिजन दिला जाईल. परंतु नक्कीच पहिल्या सत्रामध्ये प्रथमेश म्हात्रेला दिलेलं जीवनदान त्याचा फायदा त्याने उचलला. तो कॅच सुटला आणि तो कॅचमुळेच आता एक मोठं धावसंख्या नाही तर कुठेतरी धावसंख्येमध्ये फरक पडला असता. तो नक्कीच क्लायमॅटिक कंडिशन सुद्धा चेंज आहे. डी फॅक्टर बॉल थोडा ओला होतोय, त्यामुळे हातामध्ये बसत नाही, कधी सटकतो, बरीचशी कारणं असू शकतात. परंतु समालोचकाला बोलणं सोपं असतं, तिथे प्रत्यक्ष खेळाडूला करायचं असतं. वाईट बॉल, वाईट बॉल आहे. पंचांनी इथे इशारा दिले, वाईट बॉल आहे, त्यामुळे एक धाव एक्स्ट्राची मिळणार आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. आहा, प्रचंड वेग. इथे मात्र पंचांनी पुन्हा एकदा नक्कीच कोणत्याही प्रकारचा इशारा पोहोचवला नाही, परंतु बॅट्समनने इथे रिव्ह्यू घेतलाय. हा चेंडू वाईड लाईनच्या बाहेर आहे की आतमध्ये आहे, पुन्हा एकदा इथे पडताळणी केली जाईल. आमचे आता पंच आहे संकेश ढोळे यांची धावपळ चालू आहे. आता तुम्ही तिथेच बसून राहा. हा, एक स्टेजवरती, परत तिकडे, परत स्टेजवरती. आता येऊ नका तिकडे, तर तुमचं आता 4 वाजताच मॉर्निंग वॉक चालू होईल. तो मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. बघा, जरी हे सत्र शांत असेल किंवा त्याच वेळेला आपण पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये मोठे फटके आले 2 ते 3, तर चांगल्या पद्धतीची फेअर डिलिव्हरी आहे. गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा इशारा नाही आहे. चांगला बॉल आहे, डॉट बॉल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. हा जबरदस्त खोल टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र फलंदाज बाद.
एक्झाम्पल देतो, वीर दमदार आमदार वर्सोली विरुद्ध थेरोंडा ही मॅच होती. तेथे 18 बॉलमध्ये 69 धावांची गरज होती. स्वतः मी समालोचन करत होतो आणि तिथे 18 बॉलमध्ये 69 धावा वर्सोली संघाने काढल्या होता. हा आत्ताचा रिसेंटली आता रेकॉर्ड आहे. 2 बॉल राखून ती मॅच जिंकली होते. क्रिकेटचा खेळ आहे. षटकाराने इथे मात्र नक्कीच आता 11 बॉलमध्ये 33 धावा पूर्ण करायची आहे. धावसंख्या धाफलकावरती 20 आलेली आहे. हा हा सुमित पत्रे सुद्धा मित्रांनो तेवढं सहजासहजी मारून देणार नाहीये. तो पहिला बॉल जरी त्याचा वेगळा पडला असेल तरी दुसऱ्या बॉलवरती त्यांनी त्याचा स्टॉक बॉलचा वापर केलाय. यॉर्क पद्धतीचा हा चेंडू टाकला होता. 10 बॉलमध्ये 33 करायचे आहेत. आता चांगली गोलंदाजी सुमित. पुन्हा एकदा तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे. एकच धाव केली आहे. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट इथे मात्र थ्रो तर केलाय परंतु 2 धावा पूर्ण केल्या आहेत. स्ट्रगल संघर्ष करतायत. आपला संघ जिंकला पाहिजे त्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न. धावफलकावरती 22 आलेले आहेत. आता 9 बॉल 31 धावांची गरज. म्हणजे या तीनही बॉलवरती अटॅक करावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. तो अटॅक इथे करावा लागेल. 9ला 31, 9 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय सुमित पत्रे. चांगला फटका, अप्रतिम फटका, सरळ गेला सीमारेषा पार, षटकार. बघा मी आताच एक उदाहरण दिलं की 18 बॉलमध्ये 69 धावांची गरज असताना वर्सोली संघाने ते काढल्या होत्या आणि हे सुद्धा समीकरण पाहिलं तर 12 बॉलमध्ये खरं तर 39 धावांची गरज होती. आता 7 बॉल आणि 19 धावांची गरज. बघा आता प्रत्येकाचे चेहरे या ठिकाणी नक्कीच वेगळे झालेले आहेत. दोनही संघ तितकेच ताकदवान आहेत. दोनही संघ तितकेच शक्तिशाली आहेत. शेवटल्या क्षणापर्यंत ही मॅच कोणाच्या बाजू जाईल मात्र सांगणं तेवढं सोपं नाही राहिलं आहे. कारण थळ संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत तर दुसऱ्या बाजूला खानाव संघाकडे चांगले फलंदाज आहेत. सौरभ म्हात्रे सांगून दिलेलं आहे जरी सुशांत मोकल बाद झाला असेल किंवा सुशांत मोकल सोबत मुन्ना ठाकूर किंवा अन्य सारे खेळाडू बाद झाले असतील तरी मला ही मॅच मात्र जिंकवायची आहे आणि त्याचमुळे तोच प्रयत्न इथे आपल्याला सौरभ म्हात्रेचा पाहायला मिळाला. आता 7 बॉलमध्ये 19 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, मॅच मध्ये रंग भरण्याचं काम सौरभ म्हात्रेने केलंय. खानाव संघाला आम्ही हा सामना जिंकू शकतो हा आशावाद निर्माण केलाय. शेवटला बॉलवरती मोठा फटका, सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर, षटकारांची हॅट्रिक. ते 26 धावा खर्च केलेल्या आहेत.
आता 6 बॉल 13 धावींची गरज. एका बाजूला आपण पाहिलं तर दिशांत पाटील, दुसऱ्या बाजूला निखिल पवार. या दोन संघ मालकांमध्ये हा चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय आर्यन खारकर आलेला आहे. 6 बॉल 13 धावींची गरज. 2 मोठे फटके मारले तर आशावाद निर्माण होऊ शकतो. खानाव संघ विजय त्या दिवशी वाटचाल करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला आर्यन खारकर हा देखील तितकाच एक मोठा खेळाडू आहे. आयपीएल स्पर्धा खेळलेला खेळाडू आणि खऱ्या अर्थाने याचा बोलबाला संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे आर्यन विरुद्ध सिद्धांत ही लढत काही वेगळीच असणार आहे. 6 बॉल 13 धावींची गरज. पहिलाच बॉल चांगला फटका खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. आता 5 बॉल आणि 12 धावींची गरज. 5 बॉल आणि 12 धावींची गरज. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 12 धावा. काय घडणार मैदानावरती? सौरभ म्हात्रेचा खेळ आवडला असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. काय फटकेबाजी केली आहे. खार्डी ठाणे येथील खेळाडू, परंतु दुसऱ्या बाजूला आर्यन खारकर आहे. हा देखील तितका चाणाक्ष चतुर गोलंदाज आहे. त्यामुळे आता मी म्हणेन हा सामना समसमान स्थितीमध्ये आहे. दोलायमान स्थितीमध्ये सामना. विनिंग पर्सेंटेज 50-50% देऊया. दोनही संघ इथून विजय प्राप्त करू शकतात. आता 5ला 12 करायचे आहेत. हा इथे मात्र 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? दुसरी धाव मात्र इथे पूर्ण करत असताना आणि इथे येस 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण करत असताना सिद्धांत आपली विकेट मात्र सॅक्रिफाईस करतोय. आता मॅच नक्कीच टाईट झालेला आहे. 4 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज. 4 चेंडू आणि 11 धावा. काय घडणार मैदानावरती? नवीन फलंदाज तर आता गेलाय आकाश गोंधळी, परंतु सौरभ म्हात्रेकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत. 4 बॉल 11 धावा. त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण आतापर्यंत पाहिली सौरभ म्हात्रेची, तर काय फटकेबाजी केली आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. यावेळेस आर्यन खारकर. चांगला बॉल, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे मात्र सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. दोन बॉल आणि 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. जो फलंदाज सेट आहे दोन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रंग भरलेले आहेत. एका बाजूला माऊ 11 एकविरा थळ हा संघ त्या ठिकाणी संघर्ष करतोय. दुसऱ्या बाजूला अर्थातच आपण पाहिलं तर NSC खानाव संघ संघर्ष करतोय. काही वेळेला असं वाटत होतं की थळ संघ इथून जिंकेल की काय, परंतु आता समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 6 धावा पूर्ण करायच्या आहेत. टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून काही प्रेक्षक आता इथे वाढलेले आहेत, ऑनलाईन मात्र पाहत आहेत. 2 बॉल 6 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती सौरभ म्हात्रे विरुद्ध आर्यन खारकर ही लढत. चांगला बॉल आहे, खोल टप्प्याचा बॉल. आता 1 बॉल आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू आणि 6 धावा. मॅच मध्ये काय घडणार? हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, खऱ्या अर्थानं एक चुरशीचा सामना
आणि आता सगळ्यांची झोप उडवणारा सामना. काहींना झोप आली होती, काही प्रेक्षक तर पूर्ण झोपी गेली होती. शेजारचा जागा होता त्यांचा की बाबा उठ, मॅच एकदम इंटरेस्टिंग आहे. एक बॉल 6 धावांची गरज. मी आता थांबतोय, टाळ्यांचा वर्षाव झाला पाहिजे या बॉलसाठी. एक चेंडू आणि 6 धावा. आणि अंपायर्स रिव्ह्यू तर घेतलेला आहे. आता संकेश धुळे या ठिकाणी आहेत. पाहूया काय डिसिजन होणार या बॉलवरती. एका बॉलमध्ये खरं तर 6 धावांची गरज होती, परंतु बॉल वाईड लाईनच्या बाहेर आहे की आतमध्ये आहे याची पडताळणी केली जाईल. अंपायर्सने रिव्ह्यू तर घेतलाय आणि आमचे थर्ड अंपायर संकेश धुळे त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर डिसिजन येईपर्यंत आपण वाट पाहणार आहोत. परंतु चांगला सामना झालाय. दोनही संघाने खूप चांगल्या पद्धतीने इथे लढत दिली आहे. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल, दोन्ही संघांचा आभार मानावे लागतील. परंतु अजून मॅच मात्र संपलेली नाहीये. जोपर्यंत बघा योग्य तो डिसिजन देण्यात येईल. अर्थातच दोनही संघांसाठी अर्थातच या ठिकाणी चेकिंग चालू आहे. संकेश धुळे त्या ठिकाणी चेकिंग करतायत या बॉलवरती नक्की काय घडलं. जर समजा इथे हा बॉल लिगल असेल तर नक्कीच विजय होणार आहे, परंतु लिगल नसेल, वाईड असेल तर मग एका बॉलमध्ये पुन्हा एकदा 5 धावा उरतील, म्हणजे पुन्हा एकदा षटकार मारण्याचं आहे. कारण कंपल्सरी चेसिंग आहे. आणि इथे मात्र फेअर डिव्हिलरी आहे.